राष्ट्रपाल सावंत सर सुद्धा इथे उपस्थित आहेत, जे चिपळूणचे, जे आपल्या कवितेबद्दल व आपल्या शायरीबद्दल खूप फेमस आहेत. त्यांचीच एक कविता व शायरी आपण त्यांच्या तोंडून सध्या ऐकणार आहोत. नमस्कार. या शिक्षणाच्या वारीनिमित्ताने मी सर्वांचं स्वागत करतो. शिक्षणामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांना वेगळे उपक्रम केले. एखादी गोष्ट असेल आणि त्या गोष्टीचं आपण विद्यार्थ्यांना गाणं सांगितलं. समजा ससा आणि कासव ही जर गोष्ट असेल तर मी विद्यार्थ्यांना कशी शिकवेन? ससान कासवाची जमली जोडी, म्हणाले करूया गंमत थोडी, समोर दिसतो एक पर्वत, प्रसिद्ध कवी आहेत राष्ट्रपाल सावंत. लावू शर्यत, ससा पळे जोरात, कासव ताले तालात, सशाला पळून उठला घाम, म्हणाला थोडा करतो आराम, कासव आले मागावून, सशा पुढे गेले निघून, सशाला जेव्हा जाग आली, शर्यत खरी कासवानं जिंकली, शर्यत खरी कासवानं जिंकली. म्हणजे अशा प्रकारच्या विद्यार्थ्याला ती गोष्ट जर काव्यात सांगितली, गाऊन सांगितली तर विद्यार्थ्याला आनंद मिळतो, बरोबर की नाही? पण एखादं नुसतं चित्रमय असेल, एखादं चित्र असेल तर चित्रावरून गाणं कसं होईल? समजा मांजराची फजिती गोष्ट आहे पण ती लिहिलेली नाही, ती नुसतं चित्र आहे, मग त्याच्या मी कविता केली. दूधवाला आला दारी दूध घेण्यासाठी, पाहून त्याला मांजराची गडबड झाली मोठी, धावत गेले दारात पातेले घेऊन हातात, पाहून त्याचा रुबाब गवळी हसला गालात, परडी मधील भाकर खाण उंदीर आला पुढ्यात, उंदराला पाहून मांजराच्या पाणी सुटले तोंडाला, उडी मारली जोरात शिकार आपली धरण्याला, शिकार गेले दूध पाडले उपाशी राहिले बोकोबा, असला हा उरटपणा नको नको रे बाबा. म्हणजे काय आलं की एक नुसतं चित्रात होतं त्याचं गाणं आलं आणि लिहिलेली गोष्ट होती त्याचं गाणं. परंतु एखादी शासकीय योजना असेल, शिक्षणाचं महत्त्व सांगायचं असेल, आजही मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढतंय, पण ते गाणं मी गाण्यात काय सांगितलं की जर्मन कवी शैली असं म्हणतो की तुमच्या देशातल्या मुलांच्या ओठावरती कुठलं गाणं आहे ते मला सांगा, मग मी तुमचा विषय. आज आपली मुलं कसली गाणं म्हणतात आपल्याला माहिती आहे, ते मी बोलत नाही, परंतु एखादी चाल आहे डा 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 रा डा, ही चालत माहिती आहे मुलांना, पण त्याच्या मी गाणे त्या मुलांना शिकवतो. अगं तुझं पिढी ग पिढ्यान पिढीचे हाल, सखूबाई पोरीला शाळेत घाल, सखूबाई पोरीला शाळेत घाल, बघ कशा पोरी शिकल्या ग आणि मानाच्या जागी बसल्या ग, तुझ्या संग नको फिरवू रानुमार, सखूबाई पोरीला शाळेत घाल, शाळेत सार मिळतंय ग, शाळेत सार मिळतंय ग, गरिबीनं कुठं अडतंय ग, तिचा उज्ज्वल होईल भविष्य काळ, सखूबाई पोरीला शाळेत घाल, राष्ट्राचा लौकिक वाढवू दे, राष्ट्राचा लौकिक वाढवू दे, राजरत्न लेकीला होऊ दे, यश शिखरानं झुकू दे आभार, सखूबाई पोरीला शाळेत घाल, सखूबाई पोरीला शाळेत घाल. मी एवढंच म्हणेन की घराघरात वाडी वस्तीत एकच आहे उद्दिष्ट, घराघरात वाडी वस्तीत एकच आता उद्दिष्ट, सर्व मिळून चला करूया प्रगत आपला महाराष्ट्र, झाला आपला महाराष्ट्र. जय शिक्षणाची वारी, जय मंडणगड. धन्यवाद सर.